कॉन्फिडन्स जो मला वाटतं आम्ही सुरुवात केली म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा नव्हतं. म्हणजे आम्ही असे चालायचो. पण हे लोकं जे बेदकारपणे आणि त्याचबरोबर Right. नम्रपणा. तर आलो मी ना त्याला स्पॉटला सांगितले कॉफी, पण ते अर्धा तासाला आली नाही. ते म्हटलं बरं, पण त्याचा शॉटशी काय संबंध? नाही, प्रोडक्शनला कळलं पाहिजे की मेन आर्टिस्टची जर कदर नाही केली. मग शॉट झाला वगैरे मी जाताना कानात तरी सांगितलं, पण जर असा वागलास तर कॉफी खूप मिळेल, काम नाही मिळणार म्हटलं. खरं. कामामुळेच काम मिळतं. म्हणजे बाकीच्या गोष्टी मॅटर करतात, लुक्स हे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही काम कसं करता त्याच्यावर तुम्हाला पुढचं काम मिळतं. म्हणजे मनोरंजनाचं नवं आख्यान आणि याचा लॉन्च सोहळा अगदी दिमाखदार सोहळा, जिथे विविध कलाकार मंडळी त्यांच्या नव्या मालिका या सगळ्या गोष्टींचं लॉन्च झालेलं आहे आणि पुन्हा एकदा एक नवी मालिका तुमच्या भेटीला आणि हे सगळे चेहरे आता तुमच्या घराघरात पोहोचणार आहे. खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. आणि मला असं वाटतं की सगळ्यांसाठी हा खूप मोठा क्षण आहे. ताई, तुझ्यापासून सुरुवात करेन. तुला या फॅमिली सोबत कसं वाटतंय? कारण मी विविध मुलाखती बघते, तिकडे मागून ऐकतेय, सगळे खूप भरभरून बोलतायत तुम्हाला दोघांबद्दल. खरं सांगू का, मला ह्या तिघांबरोबर म्हणजे आता ह्यांच्याबरोबर अजून माझे सीन व्हायचे आहेत, पण ह्या तिघांबरोबर काम करायला खरंच खूप मजा येते. त्यांच्या म्हणजे आत्ता जे काही चाललंय, आत्ताचे कसे रिॲक्ट होतात आत्ताची जनरेशन, मलाही मुलगा आहे, तो पुढे जाऊन कसा रिॲक्ट होईल. त्याच्यामुळे ह्यांच्यावर काम करताना इतकी मजा येते आणि खूप शिकायला मिळतंय त्यांच्याकडनं. त्यांचा कॉन्फिडन्स जो मला वाटतं आम्ही सुरुवात केली म्हणजे मी सुरुवात केली तेव्हा नव्हतं. म्हणजे आम्ही असे चालायचो. पण हे लोकं जे बेदकारपणे आणि त्याचबरोबर Right. नम्रपणा ह्या तिघांमध्ये आहे हां, तो खूप आहे. आणि मी ह्या ऑलवेज अशोक सरांना सांगते, की ही 3 मुलं खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि एका मालिकेच्या यशापाठी ना ते सगळे कॅरेक्टर खऱ्या आयुष्यात पण किती पॉझिटिव्ह आहे ते पण खूप काउंट केलं जातं आणि ते सीन करताना रिफ्लेक्ट होतं. त्याच्यामुळे मजा येते. आय होप सो या तिघींबरोबरही मला खूप कामं करायची आहेत, खूप सीन आहेत आणि माझ्या सुना आहेत. पण बिहाइंड द स्क्रीन मी त्यांची मैत्रीणच आहे. हो, right. सो थँक यू. तुमच्यावर काम करायला खूप मजा आली, येते आणि एवढं भरभरून बोलता त्यामुळे असं थोडंसं दडपण आल्यासारखं वाटलं मला. तुम्हीही तितकेच गोड आहात म्हणून ते सगळं होतंय. थँक्यू अशोक सर. अशोक सर, तुमच्याकडे म्हणजे तुम्ही मगाशी म्हणत होतात की कितवी मालिका आहे प्रवाहासोबत तुमची? प्रवाहाबरोबरची 10वी आणि हो. माझी खऱ्या तुम्ही- आयुष्यातली 108वी. हो. केवढं म्हणजे ते- सह्याद्रीपासून सुरुवात झाली, बरोबर. मग अनेक मधल्या मला असं वाटतं या सगळ्या मुलांनी तुमच्याकडनं फिटनेस फंडा वगैरे सगळं ऐकून घेतलं असणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनाही खूप शिकण्यासारखे आहे या सगळ्या गोष्टी. पण तुमचा अनुभव कसा राहतो या सगळ्या मुलांसोबत काम? एक तर मी भाग्यवान समजतो, कारण माझी बायको, 3 मुलं आणि 3 सुना सगळे देखणे आहेत. म्हणजे ती एक सुंदर अशी फॅमिली आहे बघायला. सकाळी सेटवर आलं की असं प्रसन्न वाटतंय की प्रत्येकाकडे बघितल्याने सगळे स्माइली छान आहे. हा? सगळे हेल्थ कॉन्शियस, सगळे बघा ना तुम्ही हेल्थ कॉन्शियस आहेत. आणि जसं दीपा मॅम म्हणाल्या तसं या मुलांबरोबर सुरुवात झाली. आता मी बऱ्याच ठिकाणी एक्झाम्पल देतो की आताच्या बॅचमध्ये ना काही असे पण अनुभव येतात की मी एक एक्झाम्पल मागे दिलं होतं की एकदा एका शॉटला मी चाललो होतो, त्यावेळेला एक आर्टिस्ट आला नव्हता अच्छा. यंग मधला. तर मी विचारलं का नाही आलाय तो? नाही सर, त्यांना त्यांची कॉफी आली नाहीये म्हणून ते थांबलेत. आणि ते मी नेहमी सांगतो, आपण गप्पात मी तुम्हाला सांगेन. तर मी पटकन गेलो, म्हटलं तू येतोयस ना? तर तो माझ्याशी चांगला होता. तो मला म्हणाला, सर आलो मी ना त्याला स्पॉटला सांगितले कॉफी, पण ते अर्धा तासाला आली नाही. ते म्हटलं बरं, पण त्याचा शॉटशी काय संबंध? नाही, प्रोडक्शनला कळलं पाहिजे की मेन आर्टिस्टची जर कदर नाही केली. मग शॉट झाला वगैरे मी जाताना कानात तरी सांगितलं, पण जर असा वागलास तर कॉफी खूप मिळेल, काम नाही मिळणार म्हटलं. खरं. तर हे खरंच आहे. लक्षात ठेवा, तुम्ही एक निर्माता ज्या वेळेला हे सगळं जमवतो ना, त्यावेळेला तो खूप मेहनत केलेली असते. मी आज सगळ्या मुलांना किंवा जुन्या लोकांना सांगायचो, एक नाटक, एक सिनेमा किंवा एक सिरियल प्रोड्यूस करा, मग त्याला म्हणतात आटे डाल का भाव पता चलता है. तसं जे तुम्ही प्रारब्धान तुम्हाला मिळाले, एवढा मोठा कॅनव्हास, ही सोपी गोष्ट नाही. आज जे तुम्ही अनुभवताय ना, त्याला खूप वर्ष जातात आयुष्यातली. लोकांना भेटणे, स्ट्रगल करणे, विचित्र लोक. सो तुम्ही खूप नशिबान आहात की हे डायस, हा प्लॅटफॉर्म तुम्ही 15 तारखेला 13 करोड लोकांचा महाराष्ट्र आहे, त्याच्यात घराघरात जाणार आहे आणि जे कुठेही असं बघायला मिळत नाही. सो त्याचा ग्रॅटिट्यूड ठेवा आणि ग्रॅटिट्यूड प्रमाणे तुम्ही करा. आणि तशीच आहेत मुलं, खूपच गोड आहेत. आमच्याकडे ना सेटवर आल्यानंतर ना खूप गरम होतं, पण तरी आम्ही तिथेच बसून असतो, इतकं आमचं ट्युनिंग झालंय. प्रत्येकाच्या एसी रूम्स आहेत. म्हणजे आज फक्त लॉन्च केलंय, प्रोमो वगैरे लॉन्च झालेला आहे, तेव्हा तुमची एवढी छान टीम वर्क दिसतंय आम्हाला.
बॉन्डिंग दिसते त्यामुळे एकदम बॉन्डिंग म्हणजे या मुली सुद्धा आता म्हणजे कालचंच एक्झाम्पल सांगतो की हिचं सिलेक्शन काल झालं हा. पण सॉरी नेहमी हा तिचं सिलेक्शन काल झालं पण त्याच्यात पण ना एक वेवलेंथ अशी जुळली ना की मी सीन करत होतो आणि हिने बरेच कॉस्ट्युम्स बदलले आणि जाता आता खिडकीतून फक्त एवढं केलं मी हिला सांगितलं तो लगेच वाऱ्यासारखा पसरला म्हटलं ही फायनल ही जाते हो 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 हो, असं गेलं इतकं आमच्यात ते बॉन्डिंग आहे आणि खूप मजा येते काम करायला त्यांच्याशी जाणून घेईल कारण सगळे आता छान बॉन्ड होत आहेत. तुम्हाला काय वाटतंय कारण म्हणजे इंडस्ट्रीमधली दोन दिग्गज आहेत त्यांच्यासोबतही काम करण्याची संधी शिवाय स्टार प्रवाहावर झळकण्याची संधी मिळाली. जेव्हा खरं तर प्रोमो आला त्या दिवशी मी असं म्हटलं की यार आपल्याला ही सिरियल मिळायला पाहिजे. त्या दिवशी माझ्या डोक्यात अशी गोष्ट होती एकच. आणि लकीली मला ऑडिशनसाठी कॉल आला. ऑडिशन दिली मी आणि त्यानंतर सिलेक्ट झाले. सो ऑडिशनच्या दिवशी एक धाकधूक होती. मुंबईला जेव्हा आले धाकधूक होती, अरे आपल्याला एवढ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करायचं आहे, कसं बॉन्डिंग जुळेल, काय होईल. तेव्हा मी अशोक सरांना पाहिलं. अशोक सर स्वतःहून माझ्याशी बोलले. तर खूप भारी वाटलं की अरे यार किती डाऊन टू अर्थ माणूस आहे आणि आपल्याशी स्वतःहून बोलतायत. छान वाटलं म्हणजे आपण कम्फर्टेबल होऊ शकतो अशी भावना होती. आणि सिरियलमध्ये सिलेक्शन झालं. सगळ्यांसोबत सगळे खूप छान आहेत. सगळ्यांशी खूप चांगली बॉन्डिंग झाली आहे खूप कमी दिवसात. मजा येते आहे. कारण या सुनांकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे कारण ती मालिका त्यांच्यावर नाव आहे. तुझा काय अनुभव राहतोय? माझी पहिली मालिका आहे. मी विचार केला नव्हता कधी टेलिव्हिजन करणार म्हणून. मी घाबरत होते की मला माहित नाही मी कसं करेन, ऍडजस्ट कसं करेन. फिल्म्स केल्यात पण टेलिव्हिजन नाही केलेलं आणि मला असं सांगतात ना की नाही टेलिव्हिजनमध्ये असं इतकी आज शिफ्ट असते, हे असतं, वेळ फिक्स नसते, असं असं. त्यामुळे मी अजून घाबरायचे आणि मला असं व्हायचं की मी माझ्याकडून होणार आहे की नाही आणि मग मी हे धाडस घेतलं आणि याच्या आधी पण ऑडिशन्स दिले होते पण तिथे वर्कआउट नाही आलं आणि हे ऑडिशन मी असंच दिलं आणि त्या दिवशी मला कळलं की माझं झालंय. तरी मी खुश नव्हते कारण की ती मनात भीती होती की टेलिव्हिजन म्हणजे डोक्यात ते फिरत होतं टेलिव्हिजन 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 आणि मला वाटतं वर्कशॉपच्या वेळी आम्ही भेटलो आणि सरांनी अख्खी स्टोरी सांगितली. जसं हे म्हटलं की बॉन्ड बनवला, मला असं वाटलं की मला बॉन्ड बनवण्याची गरजच नाही पडली. अशोक सर असू दे, दीपा मॅम, शर्मिष्ठा ताई आणि हे 6 जण मला वाटतं आम्ही कनेक्ट झालो आपोआप. म्हणजे आम्हाला गरजच नाही पडली की काहीतरी टॉपिक बोलायचा आहे किंवा काहीतरी ओळख करून घ्यायची. मला तर 2-3 दिवस त्यांची नावं पण माहित नव्हती तेव्हा स्टील मी त्यांच्याशी बोलत होते पण स्टील मी ते बोलायचे त्यांच्याशी नावं. vibe match म्हणतात ते राईट झालं. राईट राईट पण ह्यांची वाईब पण आमच्याशी खूप चांगली मॅच झाली अशोक सरांची. ते सिनियर्स आहेत पण ऍक्च्युली ते तसे बिहेवच नाही करत. ते आमच्यातले असल्यासारखे आमच्याशी बिहेव करतात. सो ती त्यांची खूप चांगली गोष्ट आहे आणि मी माझ्या आईला पण सांगितलं की माझ्यासोबत काम करते. माझ्या हा मी बघितलंय, मला माहिती आहे. सो माझी मम्मी आणि घरचे पण खूप खुश आहेत की मी एवढ्या लोकांसोबत, एवढ्या छान लोकांसोबत, सिनियर्सोबत काम करते. सो मी पण एक्सायटेड आहे आणि मज्जा येणार आहे फर्स्ट सिरियल. सुपर. तर एकच मिनिट फक्त ते जस्ट येस थँक्स. आमचे अजून तरी सीन नाही लागलेले म्हणजे आमचं शूटच चालू नाही झालेलं. पण जेव्हा मी रिडिंगला गेले होते तेव्हा मी बघितलं की अरे हे आहेत, अरे बापरे हे पण आहेत, आई शपथ हे पण आहेत. हे असं झालं की अरे ह्यांच्यासोबत म्हणजे आम्ही काम करणार आहे. आणि जेव्हा आम्हाला नावांसकट कास्ट कळली की म्हणलं माझे सासरे, माझी सासू, ऐक वाव बस बस मला बाकी काहीच नको. लेट ट्रॅक असला तरी पण मला चालेल, म्हणलं नाही मी करणार आहे, मला खूप आवडलंय. सो मी एक्साइटेड आहे यांच्यासोबत काम करण्यासाठी. आणि हे तर आता जिगरी दोस्त झालेत आणि अशोक सर तर बापरे. मला तर हे सगळं आत्तापासून कुटुंब दिसतंय छान. म्हणजे सगळ्या गोष्टी मॅच म्हणतात ना ते या बाबतीत आहे. मला तुझ्याबद्दल सांग ना, तुला काय वाटतंय ओव्हरऑल सध्या काम करतात? ही माझी पहिलीच मालिका आहे. मुंबईमध्ये जेव्हा आपण येतो की काहीतरी काम करायचं आहे, काहीतरी काम शोधायचं आहे, सो तो एक उत्साह मी घेऊन आलो होतो. मी ललित कला केंद्रामधनं नाट्यशास्त्रामध्ये माझं मास्टर्स कंप्लीट केलं आहे. पण तो उत्साह घेऊन मी मुंबईत आलो होतो आणि मग या ऑडिशन थ्रू, मग लुक टेस्ट आणि एकदा जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा मी त्याच उत्साहाने जेव्हा सेटवर गेलो तेव्हा मी थोडासा सेटवर गेल्या पहिल्यांदा जेव्हा गेलो तेव्हा घाबरलो होतो हलकासा. म्हणजे मला वाटलं होतं मी खूप उत्साहाने जाईल पण एक थोडंसं दडपण येतं. पण सगळ्यात मोठा जर कोणाचा हातभार असेल ते दडपण काढण्यामध्ये या सगळ्या टीमचा आहे. स्पेशली अशोक सर, दीपा मॅम, माझे पहिले काही सीन्स यांच्यासोबतच होते. पहिला सीन दीपा मॅमसोबत होता. मला तेवढं कम्फर्ट स्पेस तयार करून देणं
आणि काही बोलता किंवा न काही फक्त तिथे असण्याने त्यांच्या कम्फर्ट स्पेस तयार होते दरवेळेस. सो तो एक खूप अतिशय उत्तम एक अनुभव होता माझ्यासाठी. कॅमेराच्या टेक्निकल गोष्टीज असतील, अभिनय असेल, तुम्ही त्यांच्यासोबत काम करता करता त्या गोष्टी खूप शिकता. रोज जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत काम करता तेव्हा तुम्हाला रोज काही ना काहीतरी नव्याने शिकायला मिळतं. सो एक फुलफिलिंग अनुभव होता आत्तापर्यंतचा आणि जो अजूनही फुलफिलिंग होत राहणार आहे याची मला खूप गॅरंटी आहे. फक्त अभिनय ही एकच गोष्ट नाही, तर इवन जे सेटवर आम्ही दिवस घालवतो, मग ज्या काही गप्पा असतात, सर खूप बोलतात आमच्याशी. सरांना आणि आम्हाला ते दिसतं की सरांना बोलायला खूप गंमत येते, सरांना खूप मजा येते. मग त्या सगळ्याच गोष्टीच्या विषयी असो, मग ते एकंदरीत करिअर ओरिएंटेड असो, अभिनय ओरिएंटेड असो किंवा अगदी IPL असो, अगदी छोट्या छोट्या गोष्टी असो, आम्ही सगळ्या गोष्टीमध्ये विषयी गप्पा मारत असतो, शेअर करतो. सो ती खूप मजेदार गोष्ट असते. आम्ही रिलॅक्स असतो सेटवर, जेणेकरून काम पण खूप बेटर व्हायला मदत होते त्या गोष्टीची. आता सर आणि मॅम या दोघांनी पण सांगितलं की आम्ही नम्र आहोत. ऍक्च्युली आम्ही नम्र नाही आहोत, त्यांच्यामुळे आमच्यात ते अंगवळणी पडलंय. म्हणजे आहोत तसे, पण सरांमुळे ते असं म्हणतात ना की काय ते अलगत कुठून तरी येतं, वाऱ्याची काहीतरी झुळूक असं काहीतरी म्हणतात, तशा टाईप आहे ते. आम्हाला वारं लागलंय सरांचं आणि मॅमचं. दिसतंय ते. हा. आणि हे कुटुंबच आहे ऍक्च्युली सीन मध्ये तुम्हाला दिसतं, कारण इतका सॉलिड बॉन्ड झालाय आमचा की आम्ही कुणावरही कसेही जोक करतो. तर मग आता हे चिडत नाहीयेत माझ्यावर. आता तुम्हाला दिसत असेल खूप हे की जरा आहे. हळूहळू वेळ आहे, अजून आहे ना, वेळ आहे अजून. तर मग मजा येते काम करताना. आणि सर अभिनय सोडून कसं जगायचं, अभिनयापेक्षा वेगळी इंडस्ट्री कशी आहे ह्यापासून ते सगळ्या बारीक सारीक गोष्टीत आम्हाला मदत करतात. सो मजा येते काम करताना. सुपर. तुझा काय अनुभव? नक्कीच जसं सगळ्यांनी सांगितलं, सरांचं एक वाक्य मला आवडतं की कामामुळेच काम मिळतं. म्हणजे बाकीच्या गोष्टी मॅटर करतात, लुक्स हे सगळ्या गोष्टी, पण तुम्ही काम कसं करता त्याच्यावर तुम्हाला पुढचं काम मिळतं. म्हणजे सर इतकी वर्ष कन्सिस्टंटली काम करतात आणि त्याच्यामुळे कळतं की आपण स्वतः किती कामावर आपल्या फोकस राहिलं पाहिजे, किती नम्रपणे काम करायला पाहिजे. जसं सिद्धेश म्हणला की समोरून येतं, जर समोरच एवढं उदाहरण असेल की एवढं दिग्गज असून सुद्धा स्वतः डाऊन टू अर्थ राहतात, मग आपल्याला पण ते एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की आपण पण तसं व्हावं, तसं राहावं, कारण आपल्याला पण तसं बनायचं आहे, आपल्याला तसंच काम आयुष्यभर करायचं. कारण की ह्या कामावर प्रचंड प्रेम आहे. ही माझी दुसरी सिरियल आहे, पण एक आहे की असं वाटतं की ही माझी पहिलीच सिरियल आहे. अशी एनर्जी, असं कोरीपाटी ठेवून मी काम करतोय, त्यामुळं आणखी जास्त नवीन काही एक्सप्लोअर करायला मिळते, आणखी जास्त शिकायला मिळते. त्यामुळं खूप खूप मजा येते. आणि वाईब तर मॅच सगळ्यांच्या झालेलेच आहेत. आता हळूहळू थोडं आम्ही जरा मजा करतोय, नंतर आम्ही एकमेकांच्या खोड्या काढू, त्यातून आणखी जास्त मजा येईल. सगळं होणारच आहे आणि मजा येणार आहे. 15 जूनला सगळ्यांना दिसणारच आहे. 15 जून पासून ही सिरियल संध्याकाळी 7:30 वाजता ही आमची सिरियल न राहता सगळ्या प्रेक्षकांची आपली सिरियल होणार आहे, एवढी खात्री. आणि मला एक सांगायचं वाटतं की ह्या आपल्या प्रवाहामध्ये एक मालिका मी केली होती, स्वप्नांच्या पलीकडले, 2012ला. त्याचे 1350 भाग झाले होते. तर त्याचा रेकॉर्ड म्हणून ह्याचे 2000 एपिसोड व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. पण शेवटचा प्रश्न सर असा की तुम्ही इतके वर्ष केलेल्या कामाचा अनुभव असेल, त्या सगळ्या गोष्टी, कारण आता जे सगळ्या सोशल मीडिया असेल या सगळ्यातून प्लॅटफॉर्म आहे लोकांना, त्यावेळेसचा जो एक वेगळा स्ट्रगल आणि त्या सगळ्या गोष्टींना आत्ताच्या या क्षणाला तुम्हाला काय सांगावं वाटतं, कारण इतकं छान प्रेम मिळतं या सगळ्यांचं कोस्टार. नाही, मी खरंच म्हणतो की हे सगळेच भाग्यवान आहेत. याचं कारण ना, मी जो पिरियड आम्ही बघितला होता की त्यावेळेला टीव्ही नव्हता. एक फिल्म केल्यानंतर मग दुसरी फिल्म मिळणार, रिलीज झाल्यानंतर. आता टीव्ही करताना सगळं जग बदललं. म्हणजे मी स्वतः वैयक्तिक सांगतो की टीव्हीने आयुष्य बदललं. म्हणजे मला आठवते की मी जेव्हा सेटवर जायचो त्यावेळेला सिनेमात हिरो होतो म्हणून एक 2-4 हिरोजच्या सेकंड हँड गाड्या होत्या आणि अख्खाच्या अख्खा सेटवरती तिकडे बाहेर पार्किंग मोकळं असायचं. म्हणजे त्यावेळेला अंकुश चौधरी, सचित पाटील, प्रसाद ओक वगैरे सगळे होते, पण सगळे नवीन होते.
आज जेव्हा मी गाडी घेऊन जातो त्यावेळेला मला वॉचमन सांगतो, सर बाहेर लगाना पडेगा, की गाडी फुल आहे. तेव्हा मला एवढा आनंद होतो ना, याचं कारण माझी एक व्याख्याच आहे की प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. कोणाला 2, कोणाला 4, कोणाला 6, प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे आणि कर्तृत्वाप्रमाणे, पण सगळेच जगली पाहिजेत. आज तो आनंद मला मिळतो की या सगळ्या मुलांना काम मिळते, सगळे बिझी होत आहेत. म्हणून मी ना शेअर करतो, कारण मी पण पुण्याहून आलो आणि मी तो पिरियड बघितला. मी मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअर सुरुवात केली आणि आपल्याला मेकअप आर्टिस्ट अजून एक टेक्निशियनला तो दर्जा दिला जात नाही जो हॉलिवूडला आहे, बाहेर आहे. त्याच्यामुळे ती तसंच वागतात. तो प्रवास ते एक सक्सेसफुल ॲक्टर ह्याच्यामधला मी बघितल्यामुळे त्या टेक्निशियनशी त्यांची दुःख काय आहेत. म्हणजे ज्या वेळेला आम्ही सगळे आर्टिस्ट लोक, मी यांना म्हणतो की एक आर्टिस्ट एक चांगला माणूस असायला हवा. आम्हाला काही शिंग फुटलेली नाही आहेत. आम्ही AC मध्ये जेवतो त्यावेळेला आमचे हेअर ड्रेसर दिदी किंवा तो आपला ड्रेसमन वगैरे तसं ना अर्ध ऊन त्या पेटीवर बसलेले असतात, तिकडे जेवत असतात, मध्येच असा हात करतात. सो ना यांना सपोर्ट करणं, कारण हे सगळे फॉर्च्युनेट आहेत, यांना AC रूम्स आहेत, तर ते मिळाले त्यांच्या प्रारब्धामुळे, त्यांचं गेल्या जन्मीचं कर्म चांगलं आहे म्हणून. सो तुम्ही ते सांभाळा. ते सांभाळले तर तुमचा लॉंग रन खूप आहे. दॅट इज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आहे तर आता मला ही रूम चालत नाही किंवा माझे डायलॉग मी बोलणार नाही, इथं करिअरला तुमच्या बाधा सुरू होते. खरंय. सो लॉंग रन साठी तुम्हाला जर करायचं असेल ना, तर प्रामाणिकपणे काम करत राहणे आणि आपलं काम करतं. कुठल्याही ऍक्टर बद्दल काही स्टेटमेंट न करणे, कुठल्या चॅनल बद्दल काही न बोलणे. तर मला ते शेअर करावंसं वाटतं की या मुलांसारखंच मी ट्रीट करतो यांना सगळ्यांना, जेणेकरून काय काय वेळेला असं वाटू शकतं नेचर वाईज की हे कशाला आम्हाला सांगतायत, पण मी हा नाही विचार करत. मी आपलं समजून अनकंडिशनल प्रेम करतो. सो म्हणून मी काल तुला असं केलं, कळलं ना. सो स्वीट. हा. मला असं वाटतं सगळे तुम्ही खूप नशीबवान आहात, तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत कलाकारांच्या माध्यमातून. पण मला सांगा, सरांचा फिटनेस बघून कोण सगळ्यात जास्त पुशअप, सरांना कोणी बीट करू शकतं पुशअप मध्ये? त्या बाबतीत पण नाही बीट करू शकणार. पण सर ज्यावेळी समोर आले होते ना, त्यावेळी लिटरली कॉम्प्लेक्स आला की लिटरली आम्ही म्हणजे सिरियसली ही एनर्जी, हा फिटनेस आम्हालाच, आम्ही असं लहान वयात कसं काय असं त्यांना प्रश्न हा पडला होता, आम्हाला प्रश्न हा पडला होता की आमचं वय दाखवलं आहे 24 वगैरे आणि आमच्या वडिलांचं वय 35 कसं असू शकतं. हा आम्हाला पहिला प्रश्न पडला होता. एवढे सर फिट आहेत. नाही, पण त्याच्या मागचं कारण सांगतो मी. मला ना अनेकदा ह्याचा बेनिफिट काय मिळतो माहितीये, सॉरी. फिरतंय ना सारखं. ह्याच्यात सुद्धा ना पहिल्यांदा ना मला जेव्हा ऐकलं ना त्यावेळेला ह्याच्यात पहिलं दीपाबरोबर लग्न तेव्हा मुलं झालेली वगैरे नाही, तर ना तो फिटनेस तुम्हाला कामी येतो. म्हणजे तुमचं ना, मी नेहमी यांना म्हणतो की केस, पोट आणि गाल या 3 गोष्टी नेहमी सांभाळा, तुमचा हिरोइझमच जातो, कळलं ना. आणि मग तुम्ही कॅरेक्टर रोलकडे जाताय. सुदैवाने तुम्ही नशिबवान आहात की तुम्ही सगळे लीडमध्ये आहात, तर ते मेंटेन करा, कळलं ना. तर ते मेंटेन करायला तुम्हाला काळजी घेतलीच पाहिजे ना. हेल्थ आहेच. मला असं वाटतं यांना मालिकेत ती तर संधी आहे, पण बऱ्याच टिप्स आणि हे ट्रिक्स हे सगळे लॉंग रनचे घोडे आहेत. पण मला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांसोबत गप्पा मारून, आणि आम शुअर की लवकरच तुमच्या सेटवर पण आम्ही कधीतरी व्हिजिट करू. मला खूप आवडेल. आणि आता अनेक वर्ष भेटा. याच आहेत. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू.